Hello friends, welcome back. So in last session we have seen some numerical on inverse trigonometric function. So particularly आपण त्यात double angle formula, half angle formula and then cyclic property of trigonometric inverse trigonometric function याचा यूज केला. सो ते लेवल 1 लेवल 2 चे सोपे प्रॉब्लेम होते. पण आता तीच एक्सरसाइज कंटिन्यू करतोय विथ सम न्यू एक्झाम्पल्स ज्यामध्ये थोडीशी तुमची जी थिंकिंग आहे ती चेंज करावी लागणार आहे. हियर बेसिकली विल यूज कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, राईट. तो कसा ते आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो मी इथे बोर्डवर एक्झाम्पल लिहिलंय. वी हॅव टू फाइंड आउट dy by dx and the case is y is equal to sin inverse 4 sin x plus 5 cos x divided by root 41. सी मित्रांनो एक लक्षात ठेवा, बाहेर साइन इनवर्स आहे, ब्रॅकेटच्या बाहेर साइन इनवर्स आहे, म्हणजे वी नीड समथिंग इनसाइड द ब्रॅकेट सो दॅट विल हॅव साइन अँड देन अँगल. मग आपण सायक्लिक प्रॉपर्टी वापरून तिथे तो अँगल मोकळा करू आणि dy by dx काढू. सो थेअरी तीच आहे, पाथ तोच आहे, थीम तीच आहे. मग आतमध्ये जे काहीतरी आपण करतो ते काहीतरी काय असेल, ते ट्रान्सफॉर्मेशन या केसमध्ये काय असेल थोडंसं आपण त्याच्यावरती फोकस करू. सो जनरली ह्या टाईपचं जे एक्झाम्पल येतं तिथे वरती साइन कॉसची बेरीज किंवा वजाबाकी असते, राईट. ऍडिशन सबट्रॅक्शनचा फॉर्मॅट असतो विथ सम कोइफिशियंट ऑर नॉट. आता इथे 4 आणि 5 अशी जोडी दिलेली आहे, मध्ये प्लस साइन आहे आणि डिवायडेड बाय काहीतरी असतं, राईट. एखादा आकडा असतो डिवायडेड. अशा वेळेस काय करायचं बघा. सी जर आपण बघितलं तर 4 चा स्क्वेअर आहे 16, 5 चा स्क्वेअर आहे 25, 16 अधिक 25 किती होतात 41, स्क्वेअर रूट ऑफ 41. म्हणजे इथे जर आपण चेक केलं ह्या प्रॉब्लेम मध्ये जर आपण चेक केलं तर 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय येतंय 1 येतंय. म्हणजे याचा अर्थ हे कुठंतरी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 हा फॉर्मॅट आहे. हे आयडेंटिटी तयार करतात. मग आपण याला जर रिप्लेस केलं विथ दॅट साइन अँड कॉस, सो दिस विल बी गेट कन्वर्टेड इनटू अ कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. आणि त्यातली तर तो आपल्याला कुठला पाहिजे, बाहेर साइन इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये साइनचाच पाहिजे. मग त्या हिशोबाने आपण याला साइन कॉस ॲलोकेट करायचं. लाईक आपल्याला इथे जर मिळालं साइन इनवर्स साइन ए प्लस बी किंवा काय असेल तो कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, सो देन वी कॅन इझिली सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय युजिंग द सायक्लिक प्रॉपर्टी. मग आता जर मी समजा 4/√41 ला जर साइन म्हणलं तर इट विल बिकम साइन साइन. सो आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यामध्ये साइनच्या कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यामध्ये पहिला भाग काय येतो साइन इंटू कॉस प्लस कॉस इंटू साइन. सो याला आपल्याला कॉस करावं लागेल आणि मग साहजिक आहे 5/√41 ला आपल्याला साइन करावं लागेल. सो लेट 5/√41 is equal to sin A and 4/√41 is equal to cos A. ठीक आहे. आता मी हा एवढं कॉन्फिडन्सली का केलं, बिकॉज आय हॅव चेक तर त्याच्या स्क्वेअरची बेरीज 1 येते म्हणून मी त्याला साइन कॉसचं रिप्लेसमेंट घेऊ शकलो. नाउ लेट अस पुट दीज थिंग्स हियर इन दिस गिवन स्टेटमेंट. सो y is equal to sin inverse 4/√41 that is cos A. So we can write sin x into cos A plus here 5/√41 that is cos x into sin A. So it is something like sin A into cos B plus cos A into sin B, right? So here it is sin inverse sin of x plus a. हा काय कंपाऊंड अँगल स्टेटमेंट, कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाची स्टेटमेंट आहे साइनच्या. सो आय हॅव रिटन x प्लस a इन अ ब्रॅकेट. आता सायक्लिक प्रॉपर्टीनुसार हा काय झाला मग साइन इनवर्स ऑफ साइन इट बिकम्स x प्लस a, राईट. सो आय हॅव y इज इक्वल टू x प्लस a. नाउ straightway I can write the derivative, but I need to give certain clarification for this here. आता आपण sin A आणि cos A बनवून घेतला होता म्हणून इथे आपण काय घेऊ tan A which is sin upon cos
म्हणजे 5/√41 divided by 4/√41. So it is 5/4 and therefore A is equal to tan inverse 5/4. हा हे मला तयार करून ठेवावा लागेल ॲट द टाइम ऑफ बिगिनिंग ओनली. मीन्स साइन ए कॉस ए तयार करतो ना आपण त्यावेळेसच तो तयार करून ठेवायचा. तो फायनली इथं टाकायचा. therefore y is equal to x plus tan inverse 5/4 and therefore dy by dx is equal to derivative of x is 1 and derivative of this is 0. So this is our final answer, right? So अशा पद्धतीने एक्झाम्पल होते. ते एक्झाम्पल आयडेंटिफाय करणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि ते आयडेंटिफाय व्हायला फक्त हिंट काय आहे का साइन इनवर्स आतमध्ये ब्रॅकेटच्या आत न्यूमरेटरला काहीतरी प्लस मायनस अरेंजमेंट आहे साइन कॉसचं. सो दॅट तुम्ही रिप्लेसमेंट करून त्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करणार आहात आणि देन रेग्युलर मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करते. मी आणखी एक घेतो तुमच्यासाठी. ठीक आहे. In this session we are going to finish this inverse derivative of inverse function. So you will have to solve the rest of the problem at home. So let us now solve the example number. I will solve. It will be complicated for you. So मी 3 नंबरचा एक्झाम्पल घेतो. I have y is equal to sin inverse cos of root x plus sin of root x divided by root 2. ठीक आहे. आता याने इथं काय केलंय वरती साइन कॉसचं कॉम्बिनेशन आहे. x ला त्याने x न ठेवता रूट x केला म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन तयार केलं म्हणजे आपल्याला त्याचाही विचार करावा लागेल. डिवायडेड बाय रूट 2 आहे. चला मी याला सेपरेट लिहितो. तो साइन इनवर्स 1/√2 cos रूट x प्लस 1/√2 sin root x check 1/√x 1/√2 bracket square plus 1/√2 bracket square is equal to 1. Therefore let sin a is equal to cos a is equal to 1/√2. Therefore tan a is equal to sin upon cos, that is 1. Hence a is equal to tan inverse 1. ठीक आहे. आपण चेक केलं आयडेंटिटी सॅटिस्फाय होतीये. साइन कॉस ला 1/√2 घ्यायचं. tan a काढून ठेवला a काढून ठेवला. आता आपण एक्झाम्पल कडे जाऊ. सो आवर y बिकम्स y इज इक्वल टू साइन इनवर्स. सो फॉर्म्युला तयार करायचा आहे बाहेर साइन म्हणून साइन साठी. सो इट इज साइन इंटू कॉस प्लस कॉस इंटू साइन. सो इट इज साइन a इंटू cos of root x plus cos a into sin of root x. ठीक आहे. सो sin a cos b cos a sin b कंपाउंड अँगल फॉर्म्युला तयार झालाय. and therefore y is equal to sin inverse. बाहेर जो आहे sin inverse तो तसाच लिहिला. आतमध्ये sin of this a plus root x. so this is sin inverse and sin we can use cyclic property. so it is a plus root x, that is tan inverse 1 plus root x. Now this is our y and therefore dy by dx is equals to याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल plus root x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 root x. Therefore answer is 1/2 root x. So this is how you can solve this type of problem. So असं कॉम्बिनेशन करायचं आणि एक लक्षात ठेवायचं इथे जो रूट x जो येतो इथे सो त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता आला पाहिजे. ती इथे तो वाढतो कॉम्पोजिट बट अल्टिमेटली साइन आणि कॉस निघून जातं त्यामुळे आपल्याला तो अल्जेब्रिक होतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे. सो सिमिलरली यू हॅव मेनी अदर एक्झाम्पल्स. सो टोटल त्याने 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. मी 2 घेतलेत. रेस्ट ऑफ तुम्ही ट्राय करा. जे जमणार नाही ती कॉमेंटमध्ये किंवा मला व्हॉट्सअपवरती टाका. आय विल सॉल्व्ह फॉर यू. राईट. आता मी क्वेश्चन नंबर 9 मधला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. सो लेट मी सॉल्व्ह एन एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 9 पेज नंबर 30 स्टेट बोर्ड 12 सायन्स. राईट. आता क्वेश्चन नंबर 9 काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 9 आहे की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे फाइंड आउट dy बाय dx. मला त्यांनी प्रश्न दिलाय cos इनवर्स y इज इक्वल टू घेतो मी cos इनवर्स ब्रॅकेट मध्ये दिलंय 1 - x² डिवायडेड बाय
1 प्लस एक्स स्क्वेअर आणि मला फाइंड आउट करायचं dy बाय dx. नाउ दिस इज वेअर यू विल नीड द स्किल. मित्रांनो एक लक्षात ठेवा, इनवर्स ट्रिगोनोमेट्रीच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या वेळेस y इज इक्वल टू साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, सेक इनवर्स, काय जे काही इनवर्सचे आपले स्टँडर्ड सिम्बॉल्स आहेत त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये इफ यू फाइंड द कॉम्बिनेशन इन टर्म्स ऑफ सर्टेन like this 1 minus x square, 1 plus x square, 2ax or something like that. म्हणजे जनरली छोटी टर्म नसून मोठी टर्म जर असेल कॉम्बिनेशनची टर्म, सो चान्सेस काय असतात दॅट एक्झाम्पल विल गेट सॉल्व बाय सबस्टिट्यूशन मेथड. मग त्यासाठी तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल एक्स, आणि मग सबस्टिट्यूशन नंतर ट्रिगोनमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आणि देन रिलीजिंग दॅट अँगल फ्रॉम द ब्रॅकेट अँड देन डेरिव्हेटिव्ह. सो असा एक पाथ, व्हिज्युअल पाथ तिथे तयार होतो, तो ॲनालाइज व्हायला पाहिजे. सी बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअरचं कॉम्बिनेशन आहे. मग कॉसचे जर फॉर्म्युले म्हणजे याचं कॉस करायचं आहे कन्वर्ट, मग त्यासाठी आपल्याला एक्सला एखाद्या ट्रिगोनमेट्रिक फंक्शनमध्ये टाकावं लागेल. मग कुठलं टाकायचं, कारण यू कॅन पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, एक्स इज इक्वल टू कॉट थिटा, एक्स इज इक्वल टू सेक थिटा, एक्स इज इक्वल टू कोसेक थिटा. यू हॅव 6 choices. Out of 6 choices, what should be taken so that this example will get converted into cos? So if we take sine, it will become 1 minus sine square. Okay, that has meaning cos square, but then 1 plus sine square has no meaning, at least from conversion point of view. If you take cos, same thing will going to happen. Let us take tan for this example. Let x is equal to tan theta, right? Therefore theta is equal to tan inverse x. ठीक आहे, आपण x ला tan theta घेतला आणि म्हणून theta काय झाला tan inverse x. Now use this substitution here. Therefore y becomes y is equal to cos inverse 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. ठीक आहे, with the substitution x is equal to tan theta हा ब्रॅकेट कशात कन्वर्ट झाला, हा झाला कन्वर्ट 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर मध्ये. मित्रांनो हा काय आहे, दिस इज डबल अँगल फॉर्म्युला फॉर कॉस थिटा, राईट? डबल अँगल फॉर्म्युला फॉर कॉस, दॅट इज नथिंग बट कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. हे आपण हाफ अँगल डबल अँगल फॉर्म्युले शिकलो. त्यामध्ये आपण काय शिकलेलो आहे की cos theta is equal to cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta 1 minus 2 sin square theta 2 cos square theta minus 1. हे 3 रेग्युलर आणि चौथा इन टर्म्स ऑफ tan 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. हे इथं जास्त करून ह्या प्रकारचे सबस्टिट्यूशन याच्यात आहे. सो इट विल बिकम 2 theta. सो नाउ y इज कन्वर्टेड इन टर्म्स ऑफ थीटा. थीटा मुळात आपल्या एक्झाम्पल मध्ये होता का, नव्हता. आपल्या एक्झाम्पल x मध्ये. मग आता थीटा घेऊन उत्तर काढता येणार आहे का, नाही. तो आता थीटाला परत रिप्लेस करा, म्हणून मी इथे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स काढून ठेवला होता. मग आता माझ्याकडे y काय झाला, देअरफॉर y इज इक्वल टू 2 टॅन इनवर्स x and therefore dy by dx is equal to 2 into d by dx of tan inverse x. आता इथे मला स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा आहे. नो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x. तो काय असतो 2 into 1 by 1 plus x square. So final answer is 2 by 1 plus x square. So this is how this example will get solved. So substitution सुचलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला वाटेल सर म्हणतात सुचलं पाहिजे, but then there is no other alternative. रट्टा अल्टरनेटिव्ह आय विल नॉट प्रेफर. कारण बरेचसे मुलं मी बघितलंय, म्हणून बरेचसे क्लासेस वाले दे यूज सेम मेथड, बट देन थिंक फ्रॉम सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. हे एक्झाम्पल समजा MHची सीईटी मध्ये आलेलं आहे. यू हॅव दिस ऑप्शन देअर इन द 4 ऑप्शन. पण तुम्हाला हे सोडावंच लागेल, राईट? त्याला तो अल्टर करूनही देऊ शकतो. देर आर सो मेनी पॉसिबिलिटीज, सो मेनी कॉम्बिनेशन्स. सो बेटर गो बाय मेथड्स, डोंट गो बाय द रोबोटिक वे. ओके, विल टेक वन मोर. सबस्टिट्यूशन जे भरपूर आहेत. So let me take second example. Tan inverse of 2x upon
1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता याला काय करायचं सबस्टिट्यूशन. तर याला साइन कॉस घेतला तर चालेल का? नाही चालणार. आपल्याला याला टॅनच आणायचं आहे. टॅन इनवर्सला टॅन आणायचं आहे. टॅनचे स्टँडर्ड फॉर्म्युला आठवा. टॅनचा कंपाऊंड अँगल, टॅनचा डबल अँगल, टॅनचा ट्रिपल अँगल. टॅनचा डबल अँगल जर आठवला आपण तर काय येतो? टॅन 2 थीटा 2 टॅन थीटा डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. दॅट इज डबल अँगल फॉर्म्युला फॉर टॅन. सो लेट अस पुट x is equal to tan theta, therefore theta is equal to tan inverse x. Therefore y will become काय होणार आहे y इथं? See, if we put so it will become tan inverse 2 tan theta divided by 1 minus tan square theta. So this is nothing but tan inverse tan 2 theta, that is 2 theta, that is 2 tan inverse x. Therefore dy by dx is equal to 2 into derivative of tan inverse x, that is 1 plus x square. So finally 2 divided by 1 plus x square. Okay, this will be the answer. मित्रांनो, मला इथे थोडासा माझ्या स्वतःवर डाऊट आला की वेदर आय हॅव टेकन राईट सबस्टिट्यूशन ऑर नॉट. मी एक्झाम्पल तर सॉल्व्ह केलं. मग हा फॉर्म्युला मला चेक करायचं तर मी बरोबर वापरला का नाही. सो व्हॉट आय विल डू फॉर दॅट. 2 tan theta म्हणजे tan theta plus tan theta divided by 1 minus tan theta into tan theta. That is the compound angle formula for tan theta plus theta, that is tan 2 theta. So yes, it is right. So this is how you can always cross check if you have a doubt on your own example. So anyway, this is our second example. We will take one more. So आता तुमच्या लक्षात येईल की नुसते ट्रिगोनमेट्रिक इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे पुस्तकातले फॉर्म्युले पाठ असून उपयोग नाही. तर 11वीच्या पुस्तकातले जे सुरुवातीचे 2-3 चॅप्टर होते ट्रिगोनमेट्रीचे, त्याच्याचे काही फॉर्म्युले आपण तयार केलेले आहे, ते आपले पाठ असले पाहिजे. ठीक आहे. की तुम्ही ते पाठ करा आणि मग ते वापरायचे कसे, कधी वापरायचे ते स्पॉन्टेनिटी डेव्हलपमेंटसाठी प्रॅक्टिस करा. सो आय विल टेक वन मोर फॉर यू. सो आय हॅव थोडंसं मी कॉम्प्लिकेटेड घ्यायचा प्रयत्न करतो. साइन इनवर्स. सो लेट मी टेक y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 9 रेज टू एक्स डिवायडेड बाय 1 प्लस 9 रेज टू एक्स. ठीक आहे. मी आता थोडासा एक्सच्या फॉर्मॅटमधून एक्सपोनेन्शियलच्या फॉर्मॅटमध्ये गेलो. तर मित्रांनो, कॉस इनवर्स आणि आतमध्ये थोडीशी वेगळी कॉम्बिनेशन आहे. बट द हिंट इज 9 complete square, right? So what we can do is we can write this as a cos inverse 1 minus 3 raised to x bracket square divided by 1 plus 3 raised to x bracket square. Laws of indices चा उपयोग केला, त्याला मी एका फॉर्मॅट मध्ये आणला. लेट 3 raised to x is equal to tan theta, therefore theta is equal to tan inverse 3 raised to x. So my example will become cos y is equal to cos inverse 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. So this is nothing but cos inverse cos of 2 theta, that is 2 theta. Therefore y will become 2 into theta ची किंमत काय आलेली आपली tan inverse 3 raised to x. It will become 2 into 1 by 1 plus 3 raised to x bracket square standard formula into derivative of 3 raised to x, that is 3 raised to x into log 3. So finally the answer is 2 into log 3 into 3 raised to x divided by 1 plus 9 raised to x. सो आम्ही इथे लॉगचा नियम वापरला तर हा 2 मी 3 स्क्वेअर करू शकतो. सो 3 रेज टू एक्स इंटू लॉग 9 डिवायडेड बाय 1 प्लस 9 रेज टू एक्स. सो दिस इज माय फायनल आन्सर. MCQ जर विचारला
तर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये आन्सर ओळखता आलं पाहिजे. मेथड इज सेम, ओनली थिंग इथं कंपोजिट झालेला आहे. एक्सच्या जागेवर 9 आला म्हणून आपण त्याला पुढे थोडासा तशा पद्धतीने हँडल केला. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. देन विल सी वन मोर इन दिस ग्रुप. सो बाकीचे तुम्हाला सोडावं लागतील. सो आणखी एखादं मी घेतो तुमच्यासाठी. Let me take sine inverse. Y is equal to sine inverse. So here 4x plus 1 by 2 divided by 1 plus 2 raised to 4x. ठीक आहे. मित्रांनो, मी कुठल्याही प्रकारे याचे अगोदर सोल्युशन बघितलेले नाही. याच्या अजून गाईड वगैरे तो उपलब्ध नाही. But then why I am trying this before you, just to ensure me and you that the practice generally helps, right? I don't want to impress you and all. Why should I impress you? See, मी तुम्हाला इम्प्रेस का करू? मी हे डायरेक्टली तुमच्या समोर इथे फळ्यावर का लिहितोय आणि इथेच का सॉल्व्ह करतोय? का ती थिंकिंग तुम्हाला फसवणार नाही. आणि जरी फसलो आपण तरी आय डोंट थिंक दॅट मेक्स मच डिफरन्स, राईट? सो आता आपण याला सोडवायचं आहे. आपल्या समोर काहीतरी आहे. जी तुमची परिस्थिती आहे ती माझी परिस्थिती आहे असं गृहीत धरून मी याच्याकडे बघतो, राईट? सो बाहेर साइन इनवर्स मला काहीतरी आतमध्ये करावं लागेल. मला साइन इनवर्सला साइन आणावं लागेल. ऍटलिस्ट कॉस जरी आणला तर मी कॉसचा साइन करू शकतो. सो जे आहे त्याला मी काय करू शकतो पहा. सो मी याला असं लिहितो साइन इनवर्स. मी पहिलं तर हे कॉम्बिनेशन फोडतो विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ इंडायसेस. सो दिस विल बिकम 4 raised to x plus 4 raised to 1/2 divided by 1 plus 2 raised to 4x. ओके. सी मी हा 1 plus 2 raised to 4x ला इथेच चेंज करून घेतो. मी याला लिहितो 4 raised to 2x. ठीक आहे. मी घातांकाचा नियम वापरला, लॉ ऑफ इंडायसेस वापरला. 2 raised to 4 म्हणजेच काय 4 raised to 2. ठीक आहे. सो दिस विल बिकम देन साइन इनवर्स. व्हाट आय कॅन डू इज, नाउ दिस इज 4 raised to 1/2 means 2, right? So if we write like this, then it will become 1 plus 4 raised to 2x. ते आपल्याला कॉम्बिनेशन अशी करायची आहे का जेणेकरून आपल्याला इथे एखादा फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. इफ वी सी डिफरंट फॉर्म्युला फॉर साइन, तो आपल्याकडे साइनचे फॉर्म्युले काय काय आहे. साइन ऑफ 2x is equal to 2 sin x into cos x. This is double angle, and then again 2 tan x upon 1 plus tan square x. So if we focus on this formula, so what we can do to arrive at this formula? Do we have any option? It is taking too much time for us, right? So 4 raised to x आपण इथून बाजूला घेतला, याला 2 बनवला. समजा आपण याला साइन इनवर्स 2 into 2 raised to x, 2 जर कॉमन घेतला so it is 2 into 2 raised to x plus 1 so I don't think it will work because it will become x plus 1 then. So what can be done? So think on this.
we have to use certain combination to solve this. So I am now stuck here. 1 plus 2 raised to 4x. We have made little mistake here. I am sorry. इथे आपण प्लस साइन घेतला, राइट. सो इथे रूल यूज करताना आपण लॉ ऑफ इंडायसेस चुकवला. आपण 4x plus 1 हाफ सेपरेट करताना इथे मल्टिप्लिकेशन साइन पाहिजे, राइट. नाउ दिस विल बिकम into 2. So this is sin inverse 2 into 4 raised to x divided by 1 plus 4 raised to x bracket square. ठीक आहे. सी मित्रांनो एक स्मॉल मिस्टेक आपल्याला किती गोंधळ झाला इथे ती मी केली होती. लेट मी मार्क दिस इज राइट. सो आय हॅव डन दिस मिस्टेक ऑनलाइन, राइट. सो एनीवे नाउ आय कॅन यूज दिस फॉर्म्युला. सो आय हॅव 2 tan x 1 plus tan square x. So put 4 raised to x is equal to tan theta, and therefore theta is equal to tan inverse 4 raised to x, right. So therefore y will become y is equal to sin inverse 2 tan theta divided by 1 plus tan square theta, that is sin inverse sin 2 theta, that is 2 theta, that is 2 into tan inverse 4 raised to x. Therefore dy by dx is equal to 2 into 1 by 1 plus 4 raised to x bracket square into 4 raised to x log of 4. So finally it is 2 into log of 4 into 4 raised to x divided by 1 plus 4 raised to 2x. So you can always solve it up to the end. Log 16 into 4 raised to x. So you can always write 4 raised to x into log 16 divided by 1 plus 4 raised to 2x. This is our final answer. So ह्या पद्धतीने तुम्ही बेसिकली कुठे अटॅक करायचं ते लक्षात घ्या. डोंट अलाउ एनी सिली मिस्टेक. त्यामुळे प्रॉब्लेमचा गोंधळ वाढतो आपला. इथे तुमच्या समोर वाढला होता जस्ट बिकॉज वी हॅव टेकन प्लस साइन हियर. सो इन्स्टेड ऑफ, कारण हा लॉ ऑफ इंडायसेस आपण वापरला बट वी हॅव मेड सिली मिस्टेक. सो दिस इज फायनल सोल्युशन. यू कॅन चेक इन द बुक ऑल्सो. नाउ पुढचा आपण एक प्रॉब्लेम घेऊ, ठीक आहे. आता हे एक्सरसाइज मध्ये सबस्टिट्यूशन झालं. त्यानंतर आपलं त्याच्या अगोदर आपण बघितलं कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाचा आपण यूज केला. यात सबस्टिट्यूशनचा यूज केला. एक साधारणतः 12 प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचे आहेत. मी त्यातले 2-3 घेतले. आणखी आपण तुम्ही सॉल्व्ह करा. आणल्यानंतर मी सांगेन. आता एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन नंबर 10 तो कसा सोडवायचा पहा. सी यामध्ये काय थिंकिंग आहे. आणि y इज इक्वल टू काय दिलंय, tan इनवर्स 8x डिवाइडेड बाय 1 minus 15x square. आता हे कॉम्बिनेशन थोडंसं सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ओळखीचं होऊन जातं. ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आपण एक इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे जे फॉर्म्युले बघितले, ज्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्यात शेवटच्या प्रॉपर्टीज आहे पहा. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y, देन tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. तो फॉर्म्युला इथे आपल्याला कामी येणार आहे. आणि त्यासाठी एक्झाम्पल ज्यावेळेस समोर येतं, आता आपण इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन शिकतोय म्हणजे आपल्या डोक्यात फिक्स आहे का आपल्याला कोणते फॉर्म्युले वापरायचे. आपल्याकडे हिंट्स आहे, आपल्याकडे तेवढा फोकस आहे आता. पण परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्ही मॅथ्सचा पेपर लिहिता, सायमल्टेनियसली लिमिट्स असतात, डेरिव्हेटिव्ह असतात, व्हेक्टर्स असतात, लाईन्स असतात. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या समोर एक्झाम्पल आल्यानंतर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की करायचं काय. सो ती प्रॅक्टिस करण्यासाठी, तो व्ह्यू ठेवण्यासाठी शेवटी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस काही हिंट्स लक्षात ठेवल्या पाहिजे. लाईक इथे हिंट काय आहे का बाहेर टॅन इनवर्स आहे, आतमध्ये टॅन आणायचं आहे आणि एक्सचं कॉम्बिनेशन आहे. मग ते एक्सच्या कॉम्बिनेशन बरोबर कसं डील करायचं. मग आपल्याकडे इनवर्सच्या फॉर्म्युले, टॅनचे फॉर्म्युले फक्त कोणते आहेत तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. ओके, त्याचा वापर करू शकतो आपण. सो लेट अस यूज दॅट. सो हिअर इट इज टॅन इनवर्स. आता 8x आहे आणि इथं 15 आहे. मग आपल्याला मेथड काय सांगते, या 15ची अशी फोड करायची, लाईक 8ची अशी फोड करायची की गुणाकार 15 यायला पाहिजे. सो 5 and 3, 5 into 3 50. So let me write
5x plus 3x. So this become 8x and divided by 1 minus 5x into 3x. ठीक है. तो आता हे कसं झालं, tan इनवर्स x plus y divided by 1 minus xy. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय असतो आपल्याला, आपण फॉर्म्युला काय बघितलेला आहे, tan इनवर्स हा फॉर्म्युला रिव्हर्स गेला आता, राईट. आपल्याकडे काय दिलेलं आहे त्यांनी फॉर्म्युल्यामध्ये पहा, tan इनवर्स ऑफ x plus y divided by 1 minus xy असेल तर तो काय होईल, tan इनवर्स x plus tan इनवर्स y. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला इथे लिहितो. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे, tan इनवर्स x plus y, इथे प्लस साइन आहे म्हणून 1 minus xy इज इक्वल टू काय येतो, tan इनवर्स x plus tan इनवर्स y. म्हणजे आपल्याला आता रिव्हर्स लिहायचं म्हणून आपल्या इथे y इज इक्वल टू काय येणार आहे, tan इनवर्स 5x plus tan इनवर्स 3x. and therefore derivative by dy by dx is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 by 1 plus 5x square into 5, कारण तो x नसून 5x आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय होईल कंपोजिटच्या नियमाप्रमाणे, प्लस 1 by 1 plus 3x square into derivative of 3x, that is 3. So finally 5 divided by 1 plus 25x square plus 3 divided by 1 plus 9x square. So this is your final answer. So एक्सरसाइज मध्ये आपण 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये ह्या टाइपचे प्रॉब्लेम दिलेले आहेत. वी कॅन सॉल्व वन मोर, दिस विल बी द लास्ट एक्झाम्पल. ठीक आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही प्रॅक्टिस करा, जे काही डिफिकल्टीज येतील यू कॅन ऑलवेज आस्क मी. सो विल सॉल्व लास्ट एक्झाम्पल ऑन इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. सो एक्झाम्पल इज tan inverse 5 minus x divided by 6x square minus 5x minus 3. Now I am not sure that I will be able to solve this example directly within that time. So okay, thinking is very simple. Again we have to do something so that here we will have a plus b divided by 1 minus ab, that is x plus y divided by 1 minus xy or something like that. So let us first look at this 6x square minus 5x minus 3. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, आपण याचे फॅक्टर काढायचा प्रयत्न करू. किती दिले, 18 minus 18 आणि आपल्याला minus 18 आणायचे असेल काय चान्स, minus 18 कशी येऊ शकतात, 9 into 2 9 दुने 18 होतात आपले, but then 9 minus 2 is not 5, then 6 into 3 18, but then again combination is 5x. So what should be done? काय करता यायला पाहिजे आपल्याला, आता काय करता येईल. सो आपण जर याच्यात प्लस मायनस 1 केला, प्लस 1 मायनस 1 जर केला तर काय होईल, see if we are taking plus 1 then this will become 6 into 2 12. What can be done to have that 12? minus 1 केला तर 24, 8 3 24. So we will get something out of that, right? So let us take here minus 1. Let us take minus 1 and plus 1. So this will become 6x square minus 5x minus 4 plus 1. So I can write it as a 1 plus 6x square minus 5x minus 4. आता मी याचे फॅक्टर काढू शकतो. 6 into minus 4 minus 24 आणि माझ्याकडे आहे minus 5. So minus 8 plus 3, this will give me minus 24. So I will write 1 plus 6x square minus 8x minus 3x minus 4. ठीक है, minus 4. So factors will be 1 plus. Let me take out some common. So 2x common काढतो मी इथे. 2x जर common घेतला तिथे काय होईल, 3x minus 4 and minus 1 जर common घेतला
तर अगेन दिस विल बिकम, इट इज -4 + 3, सो +1 जर कॉमन घेतला तर इट विल बिकम 3x - 4. ठीक आहे. सो अल्टिमेटली द फॅक्टर्स आर 1 + 2x + 1 and 3x - 4. मित्रांनो आता आपल्याला हे कॉम्बिनेशन वरती सेट करावं लागेल. तुम्हाला वाटेल टाइम लागतोय, बट दिस इज द थिंकिंग हिअर, राईट. आता हे कॉम्बिनेशन आहे 2x + 1 आणि 3x + 1. आता इथे 3x 2x + 1 हे असं लिहितो. आता याला y = tan इनवर्स. मला ऍडजस्टमेंट अशा करायचे आहे जेणेकरून माझ्याकडे -x आला पाहिजे. सो व्हॉट आय विल टेक 2x + 1 - 3x + 4. ठीक आहे. डिवायडेड बाय 1 + 2x + 1 3x + 4. ठीक आहे. आता पहा तुम्हाला मी काय केलंय ते तुमच्या लक्षात येईल. सिम्पली मी काय केलं, आता हे स्पीडने करता येतं, मी जस्ट एक्सप्लेन करायचं म्हणून तुम्हाला फळ्यावरच एक्झाम्पल तिथं सॉल्व्ह करून दिलं. मी 6x² - 5x - 3 ला फॅक्टराइज करताना 1 + xy ची कॉम्बिनेशन तयार केली. तीच कॉम्बिनेशन वरती मायनस केली, निगेटिव्ह साईन घेऊन केली, सो दॅट मला अल्टिमेटली 2x - 3x भेटेल -x आणि +1. ठीक आहे. So here 3x - 4, our another factor was 3x - 4. So +1 and +4 will be 5. So आपला वरचा फॅक्टर रिटेन झाला, खाली आपल्याकडे x आणि y दोन फॅक्टर आले, राईट. सो दिस विल बिकम tan इनवर्स 2x + 1 - tan इनवर्स 3x - 4, and therefore dy/dx is equal to 1/1 + 2x + 1 bracket square into 2 minus 1/1 plus 3x minus 4 bracket square into 3. याला simplify करून you can always write the answer. So this kind of examples are still there. एखाद दुसरा असेल तो फॅक्टर पाडून तुम्ही त्या फॅक्टरला वरती इंट्रोड्यूस करा टू हॅव दिस क्वांटिटी. हे ज्याचा त्याचा स्पीड, ज्याचा त्याचं कॉम्बिनेशन आहे, बट द मेथड इज सेम. सो मित्रांनो इथे आपला डेरिव्हेटिव्ह मध्ये इनवर्सचा पार्ट इथे संपतोय. सो फार सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन y = f of x is the function, then x = f inverse y is the inverse function. तुम्हाला y = f of x दिल्यावर तुम्ही x = त्याला इन टर्म्स ऑफ y काढा. दोन्ही केस मध्ये इकडे dy/dx, इकडे dx आपण dy काढू शकता, आणि त्यानंतर बाय युजिंग फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह जो काही विचारला होतो. पहिले दोन टाईपचे प्रॉब्लेम एक्सरसाइज मध्ये रिक्वायर्ड पॉईंटला व्हॅल्यू काढता येईल, एक्स ची व्हॅल्यू पुटअप करायची. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा का इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर गिवन फंक्शन आर ऑलवेज रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणून dy/dx = 1/dx आपण dy आपण लिहू शकतो. ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढताना सायक्लिक प्रॉपर्टीज मोस्टली वापरल्या जातील. बाकीच्या स्पेशल प्रॉपर्टीज वापरताना किंवा कुठलीही ट्रिगोनमेट्रीची प्रॉपर्टी वापरताना इनव्हर्सची यू नीड टू रिमेंबर व्हेरियस फॉर्म्युला लाईक डबल अँगल, हाफ अँगल, आणि ते जर प्रॉपरली ध्यानात ठेवलं आणि योग्य टायमाला वापरलं तर यू कॅन सॉल्व एनी नंबर ऑफ क्वेश्चन्स. सो प्रॅक्टिस करा आणि डिफिकल्टी विचारा. नेक्स्ट सेशन विल सी द लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. फॉर दॅट तुम्हाला माझा सल्ला आहे, लॉगॅरिथमचे जे नियम आहे ते रिवाइज करा. आय विल ट्राय टू टेक इट बिफोर स्टार्टिंग द सेशन. थँक्यू.